नमस्कार, तुमचं स्वागत आहे नेहा व्लॉग्समध्ये। वेळ न घालवता आपण करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला। मी चाललेली आहे साताऱ्याला, कारण माझी आहे ब्रायडल ऑर्डर आणि ही आहे माझी स्टुडंट। मला घेण्यासाठी आलेले आहे नवरीचे फ्रेंड आणि मी जाणार आहे नवरीच्या घरी। या प्रकारे माझ्या नवरीने असं मला हाय केलं आणि ती नुसतं मला व्हिडिओमध्ये हायच करत राहिली। नंतर म्हटलं बसल्या बसल्या काय करायचं म्हणून मेहंदीचा कोण घेतला आणि त्याच्यानंतर सुरू झाली नवरीचे पाय धुवायचा कार्यक्रम सुरू झाला, कारण नवरीची होणार होती आता बिदाई। आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार होतो साताऱ्यासाठी, तर रडणं वगैरे हे सगळं झालं त्यांचा कार्यक्रम आणि आम्ही निघालोय साताऱ्यासाठी। आणि मला हवी होती ही विंडोची सीट, कारण मला होती मळमळ आणि मला होत नाही गाडी सहन। मेकअप आर्टिस्टचं काम हे खूप कठीण असतं, वाटतं तेवढं सोपं नसतं, कारण हे ट्रॅव्हलिंग हे नेहमी नेहमी करणं हे खूप कठीण असतं। किती सुद्धा कष्ट करावे लागले, किती हाल झाले, तरी मला माझं काम हे खूप आवडतं आणि मी माझ्या कामासाठी काहीही करू शकते। प्रवासात असे खूप छान लोक असले तर आपला प्रवास पण खूप छान जातो। अशाच प्रकारे माझ्यासोबत सुद्धा खूप छान लोक होती आणि त्यांच्यामुळे माझा प्रवास असा खूप छान झाला। त्या टाईमला मला ना मळमळ झाली ना काही। माझा प्रवास पण खूप झाला, मी एन्जॉय पण खूप केला आणि खाणं पिणं पण खूप छान। त्याच प्रकारे आमचं लग्न या विषयावर खूप मोठी चर्चा सुरू होती आणि बघू शकता आमची दीदी कशी काय म्हणते। एवढे 25 क्रॉस करून द्यायचं नाही, 23-22 मध्येच उरकायचं यांचं। कारण आमची काय मेंटॅलिटी झाली माहिती आहे का, आधीपासून सपोर्टला कोण नव्हतं। माझ्या आईने भर दिला की एज्युकेशन करू नाही का, वडील थोडं 10मध्ये वाढले त्यापासून मग पुढे आईला वाटलं की एज्युकेशन उद्या म्हणून तिचं साफ म्हणणं आहे, तीच नंतर लग्न करत नसतात, बघत असते। या प्रकारे चहाचा प्रोग्राम आता इथे सुरू झालेला आहे आणि वेटर असं पकडायचं 70 रुपये चक्कर पकडायचं पण नाही जमत आहे। गरम आहे खूप गरम आहे। चहाचा प्रोग्राम झाल्यावर मी डायरेक्ट तिथे गेल्यावरच व्हिडिओ सुरू केला। आम्ही इथे पोहोचलेलो आहे। आमचा प्रवास हा कठीण झालेला आहे असं मला वाटत होतं, पण पोहोचलो आम्ही। ते प्रवास कसा झाला? प्रवास आमचा छान झालेला आहे अशा पद्धतीने आणि थोडासा चेंबाचेंबीचा प्रोग्राम पण झालेला आहे। त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो आणि माझ्या स्टुडंटने अशा प्रकारे रिॲक्शन दिलं। तिचे हाल झाले होते, बिचारी चिमली होती आणि त्याच्यानंतर आम्ही इथे व्हिडिओ आमचा स्टार्ट केलेला आहे। वॅनिटी घेऊन चाललेलो आहे, ओढता येत नाही तरी पण आम्हाला व्हिडिओ काढायचे शो। मग त्या दादानी पटकन अशी आमची वॅनिटी उचलली आणि नेली आणि त्यानंतर नवरीने आपली कॉमन पोस्ट चालू केली आणि मी गेली होती मंडप बघायला। आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवणासाठी बाहेर। छान असं आम्ही पहिले स्टार्टर मागवलं, आपलं पापड, आणि त्यानंतर आपली जेवणाची ऑर्डर घेतली आणि त्याच्यानंतर मी गेली रूमला। आणि या ठिकाणी आपला व्हिडिओ इथेच संपलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि लाईक करायला पण।